नमस्कार. आपण आज अस्वास्थ्यकर जीवनशैली बदलाकडे एक पाऊल ह्या आपल्या मालिकेमध्ये अनेक रोगांचा राजमार्ग अर्थात अजीर्ण भोजन ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपण सत्राची सुरुवात भगवान धन्वंतरीच्या स्तवनाने करूया. नमामि धन्वन्तरिम् आदिदेवम् सुरासुरैर्वन्दितपादपद्मम् लोके जरारुग् भयमृत्युनाशनम् दातारमीशम् विविधौषधीनाम् अमृतार्थी देवदैत्ये केले उदधिमंथना त्यातुनी जो वरियाला विश्वाच्या स्वास्थ्य रक्षणा विष्णूंचा अंश प्रत्यक्ष असा धन्वंतरी प्रभो करो कल्याण विश्वाचे सुधा कलशधारी हा विख्यात कीर्ति भगवन् स्वयमेव नामे धन्वंतरी करिदुरी विपदा जगाची संपादिला निज बळेची हविर्विभाग आयुष्य वेद जनकामुचे प्रणाम. सर्वांचे आजच्या या सत्रामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. ह्या काही विनंती वजा सूचना आहेत, सगळ्यांनी कृपा करून त्या फॉलो करा की व्याख्यान सत्रात आपले माईक आणि कॅमेरे दोन्ही बंद ठेवावेत. आपले प्रश्न आपण नोंदवून ठेवा. ते शेवटी प्रश्नांच्या सत्रामध्ये आपण मीटमध्ये म्हणजे गुगल मीटमध्ये जे जॉईन आहेत ते किंवा यूट्यूबच्या चॅटबॉक्समध्ये लाईव्ह चॅटबॉक्समध्ये पोस्ट करून ठेवू शकतात. आपल्या सोयीसाठी आपण आपल्या स्तरावरती व्याख्यानाच्या नोंदी घेणे, नोट्स काढणे किंवा रेकॉर्ड करणे ह्या गोष्टी करायला आपल्याला पूर्ण परवानगी आहे. तर आजचा आपला विषय आहे अनेक रोगांचा राजमार्ग अर्थात अजीर्ण भोजन. असं एक आहे, बघता येईल आपल्याला व्यवहारामध्ये की एका घरामध्ये अनेक मुलं मुली जन्माला आले, त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात, पण त्यांचे मूळ किंवा त्यांचे माता पिता एकच असू शकतात किंवा रादर असतात. एकच आई वडिलांकडनं अनेक प्रकृतीच्या, अनेक स्वभावाच्या, अनेक शरीर आणि बौद्धिक गुण क्षमतांचे वेगवेगळे अपत्य व्यवहारामध्ये जन्माला येताना आपण बघतो. अशाच पद्धतीने आयुर्वेदामध्ये काही विशेष हेतू किंवा विशेष कारणं वर्णन केलेली आहेत की जी कारणं घडली तर त्यापासून अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. आणि बघा कसे रोग आहेत ते, तर जे मुळाशीच काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे पुढे होणारे रोग हे वेगवेगळ्या मार्गांमधले वेगवेगळ्या ठिकाणी होणारे आहेत. म्हणजे मुख्य रस्ताच खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे छोट्या मोठ्या रस्त्यांपर्यंत आपलं वाहन पोहोचू शकत नाही आहे आणि त्यातनं मग अडथळा किंवा त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण ट्रॅफिक जाम तयार झालेला आहे एक प्रकारे. आणि वाहतुकीच्या ह्या कोंडीमुळे जे काही आपले जिन्नस आहे, वस्तू आहेत, माणसं आहेत, ह्यांचा प्रवास त्यांच्या अपेक्षित ठिकाणी गत्यंतर जिथे त्यांचं आहे त्या ठिकाणी होत नाहीये. आणि हा राजमार्ग अशा वेळेस मग आपल्याला अडचणीमध्ये नेतो, ज्याला आपण शारीरिक भाषेमध्ये रोग म्हणतो, आजार म्हणतो. तर असा एक राजमार्ग आहे ज्याचं नाव आहे अजीर्ण भोजन. तर अजीर्ण भोजन काय आहे? तर एक श्लोक या ठिकाणी मुद्दाम मला आठवतो, दुरधिता विषम विद्या. म्हणजे जर तुम्ही अर्धवट काही विद्या घेतली असेल, अर्धवट शिक्षण घेतलं असेल आणि त्याच्यावरच तुम्ही त्या विषयामध्ये काम सुरू केलं असेल तर ते विषाप्रमाणे त्रासदायक ठरू शकतं. म्हणजे त्याला एक हिंदी मराठीमध्ये मला वाटतं म्हण आहे, आधा हकीम जान खतरे में वगैरे वगैरे. सो तसं अजीर्ण भोजन हे सुद्धा विषाप्रमाणे काम करत आहे.
तर विष कसं काम करतं, तर ते ज्याच्या बरोबर जाईल त्यालाही ते घाण करतं. दुधात टाकलं दूध विषारी होणार, दह्यात टाकलं दही विषारी होणार, सरबतात टाकलं सरबत विषारी होणार, अंगाला लावायच्या कपड्याला लागलं तर कपड्यामुळे विषाक्तता होणार, हवेमध्ये पसरवलं तर हवेने, म्हणजे विषाला काही हे नाही आहे, म्हणजे अनेक मार्ग आहेत त्याला. तो एकटा स्वतः विष आहे आणि त्याचे मार्ग अनेक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने विष शरीरामध्ये गमन करत आहे. कुठे कोणाचे दात चावल्यामुळे विष होत आहे, कोणाच्या नखांमुळे होत आहे. अशा वेगवेगळ्या स्वरूपातनं विषाचा शरीरभर प्रसार होतो. तर अजीर्ण भोजन हे विषाप्रमाणे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय होतं तेच आपण या आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत. मुळात आम्ही हा विषय का घेतो आहोत हे मी दरवेळेस सांगतोय की बुडती हे जन देखावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. असं का घडतंय, तर एक प्रकारची स्वयंप्रज्ञा आधारित आयुर्वेद जीवनशैली जी होती ती आपण सोडलेली आहे आणि आपण परतंत्र झालेलो आहोत. कुठेतरी कोणीतरी आपल्याला एक गाईडलाईन्स दिल्यासारखं आपण ठरलेले आहे का नाही. कुठे आपण आपल्या पारंपरिक ह्याच्यात उठून सकाळी चहा प्या असं कुठेच लिहिलेलं नाही आहे, पण आपलं ठरलेलं आहे की सकाळी उठलं की चहा प्यायचा, काही जण सकाळी उठलं की पाणी प्यायचं, काही जण सकाळी उठलं की लिंबूचं सरबत प्यायचं, कोणी उठलं की सकाळी हळदीचं पाणी पित आहे, कोणी उठलं की अजून, म्हणजे ज्याला जे जे जमेल ते त्या पद्धतीने तो करतोय. ब्रेकफास्ट घेत आहेत, कोणी सकाळी उठून ठरल्या वेळेला ब्रेकफास्ट त्यांचा ठरलेला आहे. वेळ चुकली नाही पाहिजे. अनेकांना गाड्या बस पकडायच्या असतात, कामाच्या ठिकाणी पोहोचायचं असतं, मला मान्य आहे, मी त्याच्याबद्दल तुमचं म्हणजे हे नाही करत आहे. परंतु आपल्या पोटाच्या बाबतीमध्ये अशा घड्याळी वेळा आणि भुकेच्या वेळा ह्याबद्दल आपण गेल्या एका सत्रामध्ये चर्चा केलेली आहे. तर अशी आपली स्वतःची प्रज्ञा बुद्धी आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत. एका रोबो सारखं आपण काम करतोय की काय, ठरलेलं टाइम टेबल फॉलो करण्याच्या नादामध्ये. आणि मग ह्या ठिकाणी ज्या अडचणी निर्माण होतात त्यातली ही एक मोठी अडचण आहे की आपण अजीर्ण असताना जेवण करतो आहोत की काय. असं का आहे, तर अनेक रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात आणि त्यांचं एक साधं सोपं उदाहरण सांगतो मी. आम्ही जनरली आयुर्वेद वैद्य सरळ विचारतो, पोट कसं आहे, पोट साफ होतं का. तेव्हा अनेकांचा एक ठरलेला एक उत्तरांचा एक हे आहे की पोट तर साफ होतं पण सकाळी 2 वेळेस जावं लागतं. म्हणजे एकदा जाऊन पुरेशी शौचाला मोकळी स्वच्छता होत नाही, प्रसंगी 2-3 वेळेस जावं लागतं तेव्हा कुठेतरी होते, किंवा काहीतरी खाल्लं पिल्लं तर होते, किंवा दुपारी कधीतरी वेळी अवेळी शौचाला होते. तर ही सुद्धा एक साधी छोटी समस्या आहे, पण ही समस्या वर्षानुवर्ष जेव्हा होते, वर्षानुवर्ष जेव्हा आपण ह्या गोष्टीला तोंड देतो आणि त्यामुळे कदाचित आपल्याला ही समस्याच वाटत नाही. तसंच काहीसा ऍसिडिटीचं पण आहे की जेवल्यावरती दीड तासाने जेवल्यानंतर थोड्या वेळाने, कधीतरी रात्री अपरात्री उठून, कधीतरी सकाळी उठल्यावर दात घासताना घशाशी जळजळतं, मळमळतं, आंबट पाणी येतं, आग होते, प्रसंगी काही जणांना छातीत दुखल्याचं सुद्धा जाणीव होते आणि मग पुढे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या वगैरे करतात ते. पण ह्या सगळ्याचं मूळ सुद्धा कुठेतरी पुन्हा एकदा ह्या अजीर्ण भोजनामध्ये आहे की काय. तर अजीर्ण नेमकं काय आहे, आपण आजच्या व्याख्यानामध्ये काय काय बघतो की अजीर्ण भोजन म्हणजे काय आहे, अजीर्ण का होतं, मला अजीर्ण झालंय का हे मी स्वतः ओळखू शकतो का, त्याचे काही आपल्याला लक्षणं किंवा काही घरच्या घरी स्वतःच्या स्तरावरती आपण काही निर्णय घेण्याला सक्षम होऊ शकतो का. अजीर्ण भोजनाचे दुष्परिणाम काय असतात हे महत्वाचा भाग आहे आपला, की आपण हे टाळायचं आहे तर का टाळायचं आहे, आणि सामान्यपणे अजीर्ण झाल्यावरती काही उपाय करता येतात का आपल्याला आपल्या स्तरावरचे करता येण्यासारखे. हा आपल्या आजच्या ह्या व्याख्यानाचा साधारण बिंदू आहेत. ह्या बिंदूंच्या आधारे आपण पुढे जाणार आहोत. अजीर्ण भोजनाचा सगळ्यात सरळ साधा अर्थ असा आहे की पूर्वीचं अन्न पचलेलं नसताना, अर्थात ते अजीर्ण असताना काहीही खाणं किंवा पिणं म्हणजे अजीर्ण भोजन आहे. एक अर्धपक्व आहे इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे, आणि पक्व आहे, पूर्ण पिकलेलं आहे. तर असं जेवण अर्धवट झालेलं असताना काही खाणं, याचा सरळ सरळ अर्थ आहे की जेवण अर्धवट पचलेलं असताना, म्हणजे तुमचं काल रात्री जेवण झालंय समजा 9, 9:30, 10ला, किंवा आता काही जण आपलं सत्र झाल्यावरती काही जणांना जेवणाची हे होईल, किंवा मे बी आता चालू असताना जेवण करत असतील. ह्या सगळ्या स्थितीमध्ये एवढ्या उशिरा आपण जेव्हा जेवतो आहोत आणि ते जेवण
जेव्हा पचेल किंवा नाही पचेल हा विषय आपण सकाळी बघायला हवा. तर ते सकाळी उठल्यावरती पुन्हा चहाची वेळ ठरलेली असते साधारणपणे, नाश्ता पाण्याची वेळ ठरलेली असते, पुढे जेवणाची वेळ असते ठरलेली काही जणांची, आणि मग ह्या ठरलेल्या वेळांच्या चक्रामध्ये आपण पुन्हा दुसरा दिवस सुरू करतोय. तर हे अर्धकच्च आणि अर्धपक्क अशा स्थितीमध्ये जेव्हा अन्न असतं आणि त्याच वेळेस पुन्हा वरचं अन्न त्याच्यामध्ये येतं, तर पोटामध्ये ज्या काही संस्कृत शब्द आहेत हे आपल्याला कदाचित नवीन वाटतील, की आपण अन्न ग्रहण करतो, मुखाने घेतो, अन्न नलिकेतनं ते पुढे जठरामध्ये म्हणजे पहिल्या पिशवीमध्ये स्टमकमध्ये ते आपण पोहोचवतो. त्या ठिकाणी ते धारण केलं जातं, त्याला विशिष्ट काळासाठी त्या ठिकाणी ठेवलं जातं. असं होत नाही की इकडनं पोटात टाकलं की ते सगळं आतड्यांमध्ये जातं, आतड्यांमधनं सरळ मोठ्या आतड्यात जातं, मोठ्या आतड्यातनं लगेच गुदाशय किंवा मलाशयाच्या ठिकाणी जातं आणि गुदातनं, असं होत नाही. तर ह्या प्रत्येक घटनेला, प्रत्येक ठिकाणाला त्याची त्याची वेळ ठरलेली आहे की ते त्या ठिकाणी किती वेळ राहावं. त्या वेळेच्या पुढे त्याचं धारण झालं तर दोष आहे, किंवा त्या वेळेच्या अगोदर ते पुढे ढकललं गेलं तरी दोष आहे. आणि हे धारण त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर हे धारण कोणामुळे होत आहे? मुंचन आहे शेवटचा शब्द आहे, तो महत्वाचा आहे, की हे सगळं पचल्यानंतर त्याला त्याच्या त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवणं, सोडणं. दोन ठिकाणं आहेत. त्यातला जो काही सार आपल्या आहारातला असेल तो सार घटक शरीरामध्ये पोहोचवणं किंवा तो शरीरामध्ये शोषला जाणं, आणि त्यातलं जे किट्ट असेल किंवा जे मळ तयार झालेले असतील, ज्याला आपण पुरीश म्हणतो, ते पुरीश मळ आपल्या शरीरातनं योग्य वेळी बाहेर पडणं. तर हे मुंचन आहे. समस्या कुठे? ग्रहणामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी खाण्यापिण्याच्या वेळा चुकीच्या आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने खाणं आहे, आणि मुंचनामध्ये समस्या आहेत. धारणाच्या समस्या जेव्हा सुरू होतात तेव्हा मात्र परिस्थिती कठीण होऊन जाते. कारण हे धारण कोण करतं? तर आपल्या प्रत्येक ज्या पोटातल्या नळ्या आहेत त्या प्रत्येकाला झडपा आहेत, प्रत्येक ठिकाणी झडप आहे. झडप म्हणजे एक झाकण आहे. आपण अन्न सेवन करतो त्या ठिकाणी पण एक झाकण आहे. अन्नाची नलिका आणि श्वासाची नलिका एकमेकांच्या अगदी पुढे मागे उभ्या आहेत त्या. पण जेव्हा आपण गिळतो त्यावेळेस बरोबर त्या क्षणासाठी श्वास थांबतो आणि तेवढ्या वेळात आपलं अन्न नलिकेत निघून जातं आणि पुन्हा ती झडप बंद होते. ती झडप बंद नाही झाली त्या वेळेला तर आपण त्या ठिकाणी बघतो की लोकांना ठसका लागतो. भाताचा कण, अन्नाचा कण, पाण्याचा थेंब कुठेतरी श्वासनलिकेमध्ये जायला लागला तर शरीर त्याला बाहेर फेकण्यासाठी चटकन निर्णय घेऊन आपल्या नकळत सुद्धा तो घटना घडते आणि ठसका लागून ते बाहेर फेकलं जातं. पुढे ते आमाशयात सोडलं जातं आणि त्या आमाशयातनं ते पुन्हा वर येऊ नये काही कारणाने म्हणून तिथे सुद्धा एक पुन्हा झडप आहे, तिथे पण एक दार लावलेलं आहे, ते धारण करतं. आमाशयातनं पुढे लहान आतड्यामध्ये, ज्याला आपण डिओडिनम म्हणतो आजच्या भाषेमध्ये, पहिला भाग लहान आतड्याचा, त्या ठिकाणी पण ते लगेच जायचं नसतं. त्या ठिकाणी ते थांबलं पाहिजे, अडलं पाहिजे, तिथे त्याला धारण करायचं आहे, अडवून ठेवायचं आहे. आपल्याला आठवत असेल धारण याच्यावरूनच धरण शब्द तयार होतो. आपण जे वेगवेगळ्या नद्यांवर बघतो ते पाणी विशिष्ट वेळासाठी अडवतो आपण, आणि योग्य वेळी आपण योग्य प्रमाणामध्ये ते पाणी, झडपा असतात तिथे सुद्धा, आपण धरणाचे दरवाजे बघितले असतील कोणी तर, त्या झडपांमधनं ते पाणी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये कंट्रोल्ड स्थितीमध्ये ते नदीमध्ये सोडलं जातं. असंच आपल्या शरीरामध्ये ह्या पोटाच्या या व्यवस्थेमध्ये घडतं आहे. का घडतंय? तर त्याला त्या ठिकाणी ठेवण्यामागे उद्देश आहे. आमाशयाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे त्या ठिकाणी ते घुसळलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे आमाशयातले स्त्राव, तोंडात येणारी लाळ आहे आणि वेगवेगळे काही घटक आहे पाचक, ते ठिकाणी त्या मिसळतात आणि त्याची एक अशा पद्धतीची चटणी तयार होते जी घट्ट पण नाही आणि पातळ पण नाहीये. असं एकत्रित ते पुढे हळूहळू हळूहळू आतड्यांमध्ये सोडलं जातं. तर हे अर्धकच्च अर्धपक्क असतं, कारण एकदम तर काही सगळं पुढे जात नाही. ते कसं जातं या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा, की हे सगळं होतं कसं. तर या ठिकाणी ह्या आपल्या मुखापासून गुदापर्यंत जी नलिका आहे ती सगळी मांसल आहे. जसे आपले हाडाचे आजूबाजूला पायांवरती, हातावरती, छातीवरती मांस असतं, पोटावरती पण मांस आहे, आणि ह्या मांसाच्या आकुंचन आणि प्रसारणामुळे आपले हातपाय काम करतात. आपण त्या पद्धतीने उठतो, बसतो, चालतो, बोलताना सुद्धा आपले त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे स्नायू काम करतात. तर हे स्नायू ह्या आतड्यांना गती देतात. ती कशी देतात? तर छोटे छोटे तुकडे, बोलस, घास, आपण जे जेवताना घास घेतो तशाच स्वरूपात तिथे पण ती जी नळी आहे
ती छोटे छोटे घास त्याचे तुकडे तुकडे पुढे पुढे ढकलत जाते आणि ती जशी पुढे पुढे ढकलत जाते तशी त्याच्यावरती प्रक्रिया घडते आणि त्या प्रक्रिया घडताना त्याचं स्वरूप बदलतं. इथे रंग बदललेला दाखवलेला आहे त्यांनी चित्रामध्ये की हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन किंवा ह्याला पेरिस्टाल्सिस वगैरे म्हणतात. हे आंत्रपूजन होतं. पोटात कधी कधी गुडगुड गुडगुड आवाज येतात, ते ह्या गती वेगवेगळ्या झाल्यामुळे येतात. थोडक्यात काय होतं तर काही ठिकाणी आतड्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि काही ठिकाणी शिथिलता किंवा विश्रांतीची स्थिती येते. पण ह्या तणाव आणि विश्रांतीच्या एकसारख्या होणाऱ्या घटनांमुळे, गतीमुळे आपली आतड्यातली ही सगळी अन्नाची जी काही पचनाची स्थिती आहे ही पुढे पुढे सरकत जाते. पुढे पुढे सरकताना काय होतंय तर अन्नाचं पचन होत आहे. हा जो काही मी अगोदर दाखवलेला विषय आहे हा आपण आठवणीने समजून घ्या की इथे मस्क्युलर ऍक्टिव्हिटी आहे, ती काही आपोआप घडत नाही. म्हणजे काही ती एक प्रकारे म्हणा गुरुत्वाकर्षण नाहीये, वरनं टाकलं आणि खाली निघून गेलंय. तर मी मगा म्हटल्याप्रमाणे धरणाप्रमाणे कंट्रोल्ड ऍक्टिव्हिटी आहे. कुठेही ती स्वतःच्या निर्णयाने परस्पर ते वाहत जात नाही. पोटात वरनं टाकलं आणि खालनं बाहेर आलं असं काही घडत नाही. अनेकदा जे लोक पोट साफ होण्यासाठी पाणी पितानाचा निर्णय घेतात आणि भरपूर पाणी पिऊन पोट साफ करायला जातात, त्या ठिकाणी ह्या घटना त्यांच्या लक्षात येत नाहीत बऱ्याचदा, त्याच्यामुळे ते फ्लशिंग वगैरे असा विचार करतात. पण असं नाही आहे सगळं. तर हे सुनियंत्रित काम आहे. त्याचा निर्णय प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, खाल्लेल्या अन्नानुसार, आजूबाजूच्या बाहेरच्या वातावरणानुसार ते बदलत राहतात. तापमानानुसार बदलतात. गरम अन्न जेवलं तर ते भरभर पुढे जाईल, गार खाल्लं तर ते हळूहळू पुढे जाईल. नुसतं पुढे जाईल असं नाही, तर त्या ठिकाणी जी प्रक्रिया घडते त्यातनं त्याच्यामध्ये दोष तयार होतात. दोष म्हणजे वात तयार होईल, कफ तयार होईल, पित्त पण तयार होईल. शरीरातले वात पित्त कफ त्या ठिकाणी त्याच्याबरोबर मिश्रण होत आहेत आणि ते एक प्रकारे गाठी गाठीच्या स्वरूपात छोटं 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 करत करत पुढे जात आहे. आणि त्यावेळेस आतड्यांमधले त्याच्यातले यकृतातले, पित्ताशयातले वेगवेगळे स्राव, आग्नेयाशयातले किंवा त्याला स्वादुपिंड म्हणतात किंवा आजच्या भाषेमध्ये पॅन्क्रियाज म्हणतात, तिथले वेगवेगळे स्राव हे सगळे एकत्रित त्याच्यामध्ये मिसळण्याचं काम होत आहे आणि ह्या स्रावांचा परिणाम म्हणून अन्नाचं पचन घडतं आहे. हा आपण आंबा पुन्हा एकदा बघतो आहोत. मागे एका सत्रामध्ये आपण बघितला होता की कच्चा आंबा आणि पिकलेला आंबा आणि मधला अर्धवट कच्चा आंबा. तर या सगळ्यामध्ये आपण बघितलं की जो कच्चा आंबा असतो त्याची साल आणि त्याचं जे काही गर आहे किंवा आतली कोय आणि तिचा गर आहे तो एकमेकांपासून सुटत नाही. सुटला नाही म्हणून तो आपण वेगळा करून खाऊ शकत नाही. तसंच अर्धवट कच्च्या असलेल्या आंब्याची पण स्थिती असते की तो आपण व्यवस्थित, त्याला मुळात चव पण नसते, आंबट असतो, अर्धवट असल्यामुळे थोडासा गोड असतो आणि तो सुटत नाही. म्हणजे तो आपल्या इच्छित मुखापर्यंत आपण तो आनंदाने घेऊ नाही शकत. त्या उलट जो पिकलेला आंबा असतो त्याची साल आता त्याच्या गरापासनं किंवा त्याची आतली जी कोय आहे ती पण त्याच्या गरापासनं सहज वेगळी होते. त्याचं चव बदललेली असते, त्याच्यात गोडवा आलेला असतो, तो मऊ झालेला असतो आणि त्यामुळे तो पोटामध्ये किंवा आपल्या जिभेला आनंद देतो, मनाला पण आपल्या तृप्ती देतो खाताना. आपलं शरीर जर आपल्या ठिकाणी आपण ठेवलं आणि ही आतडी वगैरे जी काही प्रोसेस आहे हे शिजवण्याचं भांडे आहेत असं जर ठरवलं तर जे आपण काही खातो आहोत ते आपल्या शरीराला उपयोगी पडावं म्हणून आपण खातो आहोत आणि मग ते खाताना ते पचलं पाहिजे म्हणून ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करते आहे. असं काही घडत नाहीये की आपण तोंडात पाणी टाकलं आणि ते लगेच रक्तात गेलं, ते लगेच आपल्या बिंदूपर्यंत गेलं, ते लगेच आपल्या मांसाला, हाडाला, सगळ्याला आपल्याला मिळालं, असं सहसा घडत नाहीये. मग ही जी काही पचवण्याची प्रक्रिया घडते आहे तिच्यामध्ये असं वेगळेपणा येतो. वेगळेपणा म्हणजे इथे कसं सार किट्ट, मी म्हटलं सार भाग म्हणजे जर आंब्याचा रस असेल आणि किट्ट म्हणजे त्यातलं घाण जी टाकाऊ आहे, जी आपल्याला खायची नाहीये, अशी आंब्याची साल आहे, आंब्याची कोय आहे, या गोष्टी वेगळ्या केल्या जातात. कधी वेगळ्या होतात त्या, जेव्हा त्या पचतायत तेव्हा. तर आपल्या ह्या शरीराच्या पचन व्यवस्थेमध्ये ही जी काही यंत्रणा इथे आपण चित्रामध्ये बघतो आहोत, ही यंत्रणा सुद्धा हेच काम करते. काय करते? आतडे ते आपल्या खाल्लेल्या घटकांमधले शरीराला पोषक जे काही आहेत ते वेगळं करतायत आणि जे नको आहेत ते वेगळं करतायत. ह्याला मुंचन म्हणतात किंवा ह्याला विवेचन म्हणतात. विवेचन म्हणजे विलग करणं आहे. दोन घटक एकमेकांमध्ये पूर्णपणे एकजीव झालेले आहेत. जसे की इथे कच्च्या आंब्यामध्ये आपण बघतो साल आणि त्यातला गर आणि कोय हे सगळे एकजीव घट्ट असते. आपण जी लोणच्यासाठी आणतो ती
तेच पिकलेला आंबा आपण जेव्हा खायला निवडतो त्यावेळेस आपण तो पूर्ण पिकलेला बघतो, कारण त्याच्यात मुंचन किंवा हे विवेचन सहज होत आहे की साल, कोय आणि आंब्यातला आतला गर किंवा रस तो वेगळा होतो. असाच खरं तर रस आपल्याला घ्यायचा असतो शरीरामध्ये. आपण काही सॉलिड पार्टिकल, भाताचे तुकडे आपल्या रक्तात जात नाहीत, आपल्या खाल्लेल्या भाजीचे तुकडे आपल्या रक्तात जाणार नाहीयेत. आपण काय घेणार आहे, त्यातला सार घेणार आहे, रस घेणार आहे. आणि तो रसच आपल्या ह्या सगळ्या आतड्यांमधल्या व्यवस्थेतनं रक्तामध्ये, हृदयामध्ये, यकृतामध्ये आणि तिथनं पुढे फुफ्फुसामध्ये आणि तिथनं पुन्हा हृदयात येऊन समस्त शरीरामध्ये तो पसरतो. त्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते, जी ऊर्जा आपण आपल्या कामासाठी, बोलण्यासाठी, चालण्यासाठी, फिरण्यासाठी वापरतोय. ह्या ऊर्जेचं हे खरं तर आगार आहे, ही भट्टी आहे. आणि ह्या भट्टीमध्ये पचन घडत आहे. आपण मागे बघितलं की मुळाला आपण पाणी घालतो एखाद्या झाडाच्या. आपण झाडावरती किती पाणी घातलं आणि मुळाच्या ठिकाणी कोरडं ठेवलं. जसे हल्ली आपण बघतो शहरामध्ये खाली पेवर ब्लॉक्स असतात किंवा सिमेंटच्या फरशांनी सगळं पॅक केलेलं असतं आणि तिथे झाड वाढत असतं. पाऊस भरपूर पडतो पण त्या झाडाला सहसा पाणी मिळत नाही. मग पुढे अचानक ती झाडं पडल्याच्या बातम्या आपण बघतो किंवा झाडं सुकून जातात, मरून जातात. त्याचे मूळ कारण त्या झाडाला मुळांना पाणी मिळत नाही. झाडावर पाणी भरपूर पडेल. तसं आपलं मूळ काय सगळ्यांचं, तर आपलं मूळ हे आतडे आहेत. आजच्या घडीला बघा डोळे बदलतात, लोक हृदय बदलतात, यकृताचे भाग बदलतात, किडन्या बदलतात, सांधे बदलतात, परंतु विपुल प्रमाणात उपलब्ध असूनही आतडी बदलण्याची कुठलीही शस्त्रक्रिया अद्याप केली जात नाही किंवा अशा कुठल्याही आर्टिफिशियल आतापर्यंत व्यवस्था तयार केल्या गेल्या नाहीयेत. एक इमॅजिनेशन केलेलं आहे की बा समजा इकडनं आपण वरण भात भाजी भाकरी सगळं टाकलं आणि तिकडनं आपल्याला त्याचं रसरक्त काढायचा झाला, त्यातनं तयार झालेला सार. तर असं एस्टिमेशन आहे की ही जी काही आपल्या शरीरामध्ये पोटाच्या ह्या पोकळीमध्ये असलेली सगळी यंत्रणा आहे, अशीच्या अशी यंत्रणा आर्टिफिशियल एखाद्या कंपनीमध्ये तयार करायची झाली तर तिला 3.5 किलोमीटरची कंपनी तयार करावी लागेल, एवढी लांबच्या लांब, जी की ह्या आपल्या एवढ्याशा आतड्यांमध्ये ही सगळी सामावलेली आहे. 2.5-3 मीटरची सगळी व्यवस्था आहे आपली जास्तीत जास्त. ती त्याच्या जवळजवळ काही हजार पट लाख पट आपल्याला ती व्यवस्था करावी लागेल आणि तरी नक्की नाही तयार होईल की नाही. हे जे काही आहे ह्याच्याबद्दल आयुर्वेद शास्त्रामध्ये मात्र नक्की सांगितलेलं आहे की हे सगळं काय आहे, विवेक्तुम नैव शक्यते, ही अचिंत्य शक्ती आहे भगवंतांची, असं आयुर्वेद मांडतो. असं सुश्रुत संहितेमध्ये लिहिलेलं आहे की ह्या ईश्वराची किंवा भगवान विष्णूंची ही इथे शक्ती काम करते की तिथे विवेक्तुम, आपण विचार नाही करू शकत हे असं कसं घडत असेल. या सगळ्या थिअरीज आहेत, असं घडेल तसं होत असेल असं, परंतु नेमकं काय घडतंय, नेमकं कसं घडतंय ह्याचा नक्की थांगपत्ता अद्यापही लागलेला नाहीये. कारण तो तसा लागला असता तर लगेच आपल्या तज्ज्ञ आणि ज्याला म्हणतो उत्साही शास्त्रज्ञांनी आजपर्यंत हे सगळं लॅबोरेटरीमध्ये करण्याचा उद्योग केलाच असता. पण ते आज ते करू शकलेले नाहीयेत. त्याचं कारणच कुठेतरी असं आहे की ह्याची पूर्ण उलगडा झालेला नाहीये की हे पचन कसं घडतंय. अहो लोकांना आज तुम्ही सांगा की मुळापासनं घातलेलं पाणी झाडाच्या त्या पानाच्या टोकापर्यंत, फुलापर्यंत कसं जातं, तर ह्याचंही उत्तर खरोखर आजच्या शास्त्राला माहिती नाही, असं का घडतं म्हणून. सगळ्या थेअरीज आहेत. घडतं हे मात्र नक्की. तसं आपल्या पोटामध्ये जे काही शिजतं, पचतं, ते आपल्या शरीरामध्ये ओढलं जातं. जसं मुळं इकडे तिकडे फिरतात आणि शोधून शोधून पाणी ओढून आणतात, तसं आपल्या शरीरातनं हा आहार घटक जो आहे तो विवेचन झाला तर, ऑफकोर्स हा शब्द महत्वाचा आहे, वेगळं केलं गेलं त्याला व्यवस्थित, तर अख्खा भात, अख्खा तांदूळ, अख्खा गहू, अख्खा भाजीचा तुकडा, अख्खा टमाटा आपल्या रक्तात कुठेही जात नाही. त्याचा काही संबंध नाही आपल्या शरीरातल्या घटनांशी. आपल्याला त्यातलं सार पाहिजे, आपल्याला त्यातला रस पाहिजे आहे. आता काय होतं अजीर्ण, सगळ्यात महत्वाचं कसं म्हटलं त्यांनी, कालेपि सात्म्यम लघुचापि भुक्तम अन्नम न पाकम भजते नरस्य. तुम्ही योग्य वेळी खाल्लेलं आहे. सात्म्य म्हणजे तुमच्या पिढीजात आई वडिलांपासून जे तुम्ही खात आलेले आहात. कोणाचा तरी माईक चालू आहे, जरा बंद करता का. कालेपि सात्म्यम लघुचापि भुक्तम, आणि हलकं पण खाता आहात तुम्ही, पचायला जड नाही आहे, पण तरी सुद्धा असंही अन्न पचत नाही जर तुम्हाला अजीर्ण असेल तर. अनेकांना बघा, मला ते थोडं सुद्धा सहन होत नाही हो. थोडं जरी मी खाल्लं तर मी टाकून बंद करून टाकलंय ते खाणं. का, मला खूप त्रास होतो, थोडं जरी खाल्लं तरी मला त्रास होतो, पचत नाही मला. एखादी पोळी जरी जास्ती खाल्ली गेली, लग्न समारंभाचं जेवण केलं गेलं, वेळी योग्य वेळी जेवले तरी तुम्हाला होत नाहीये, तर वेळी अवेळी खाल्लं तर त्रास होतोच. पहिलं कारण आपण बघितलं होतं मागे एका सत्रामध्ये
अतिरेकी स्वरूपात पाणी पिणं. आपण मागेही बघितलं की आपलं शरीर किंवा आपलं धारण हे पोषण हे अग्नीवरती आधारित आहे. पाणी हे त्याला बॅलन्स करण्यासाठी प्यायचं आहे. खूप गरमी होऊ नये, आता जसा ऑक्टोबर हिटचा काळ चालू आहे, अनेक जण अनुभवत असतील त्यांच्या त्यांच्या ठिकाणी. खूप उकाडा आहे आता, किंवा उन्हाळ्यामध्ये खूप उकाडा असतो, त्या ठिकाणी ते उष्णता बाहेरची आतली सगळी नियमन करण्यासाठी पाणी माध्यम आहे. आपण अन्नामध्ये पण शिजवायला पाणी घालतो आहोत, पोळ्या करायला पाणी, भात करायला पाणी, काही कोणी नॉनव्हेज खात असतील त्यांना पण मटन चिकन शिजवण्यासाठी पाणी हे माध्यम आहे. वास्तवात आपण ते नुसतंच टाकलं तर ते भाजलं जाईल, शिजणार नाही. आणि असं काही नुसतं भाजलेलं अन्न खाण्यासाठी आपली प्रकृती तयार नाहीये. म्हणून आपल्याला ते पाण्याचं माध्यम लागतंय. अगदी त्याच पद्धतीने स्वयंपाकघरातल्या पद्धतीने आपल्याला जेवताना किंवा आपल्या आहारामध्ये पाण्याचं माध्यम हे म्हणून उपयोग आहे. पण ते आपण अतिरेकी स्वरूपात खायला लागलं तर आपण अजीर्णाकडे वाटचाल करतो. पुढचं कारण आहे विषमासन. विषम स्वरूपात वेळी अवेळी खाणं. पचाला भूक चांगली आहे त्यावेळेस हलकं खाल्लं, किंवा भूक खूप नाहीये, खायची फारशी हे नाही पण आता थोडंसं काहीतरी खातोय, त्यावेळेस ते जड खाल्लं गेलं. ऋतूनुसार खाल्लं नाही गेलं. म्हणजे ऋतू असा पावसाळी आहे आणि तुम्ही खातायत वर श्रीखंड पुरी, किंवा त्या काळामध्ये तुम्ही अगदी आजच्या कॉमन याच्यामध्ये श्रीखंड पुऱ्याही लोक खात नाहीत एवढे, पिझ्झा बर्गर खाता आहेत, किंवा मैद्याची वेगवेगळे आहार अनेकांच्या आहारामध्ये कॉमन आहे. सकाळी उठल्यावरती ब्रेड खातात ते. हा काही आहाराचा मुख्य घटक होऊ नाही शकत ना. पण हे विषमासन आहे. मग अभोजन आहे, अगदीच भूक लागली आणि खाल्लं नाही तरी अजीर्ण होत आहे, म्हणजे उपवास केले विचित्र पद्धतीने, भूक मारून टाकली. अतिभोजन आहे, क्षमतेपेक्षा जास्ती जेवलेले आहात, तुम्हाला भूक थोडी होती पण तुम्ही जास्ती जेवले, तुमची क्षमता पाहून न जेवलेल्या. अजीर्ण भोजन जो आपला आजचा विषय आहे, अन्न पचलेलं नाहीये, आंबट करपट ढेकरं येत आहेत, अस्वस्थ वाटतंय तरी तुम्ही जेवता आहात. असात्म्य भोजन आहे. असात्म्य म्हणजे जे तुमच्या पिढीजात कधी कोणी खाल्लेलंच नाही, अशा नवीनच काहीतरी रेसिपीज, नवीनच काहीतरी खायला जातात. बरेचदा लोक परदेशात जातात बघा, इथे नॉनव्हेज खात असतात आणि मग परदेशात त्यांना वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या डिश असतात, पण तिथे माहित नसतं कसलं काय तयार केलेलं आहे, आणि मग तिकडनं पोट बिघडवून येतात आणि मग ते वर्षानुवर्ष त्यांना समस्या सुरू होतात पोटाच्या. ह्याला असात्म्य भोजन म्हणतात, की जे तुम्ही कधी तुमच्या शरीराला ज्याची सवयच नाही असं काहीतरी वेगळं नवीन खाल्लं गेलं. गुरु भोजन, मी म्हटलं तसं पूर्णावरणाचं गोड धोड, पार बटाट्याचे वडे, उडदाचे वडे, ते त्याच्याबरोबर अजून काही नॉनव्हेज आयटम, असं काही वेगळंच अजून खाल्लं तर. शीत भोजन, थंड पदार्थ, गार घट्ट जेवण, फ्रीज मधनं काढायचं आणि डायरेक्ट तोंडात टाकायचं, गिळायचं फक्त. असे काही पदार्थ, म्हणजे ज्याच्यामध्ये आईस्क्रीम येतात, हल्ली वेगवेगळं केकचा खूप आता हे अतिरेक झालेला आहे. सगळ्या ठिकाणी लोक केक खातात. मेनचट असं त्याच्यामध्ये ते क्रीम असतं आणि ते चवीने लोक पेस्ट्री पेस्ट्री करून खातात. थंड असतं ते, पचायला जड, पुन्हा त्याच्यातही मैदा आहे. अतिवृक्ष भोजन, आपण गेल्या सत्रात बघितलं, लोक तेल तूप खायला भिचकतात, त्यामुळे ते कोरडं कोरडं खातात. बिना तेला तुपाचं जेवण त्यांना, म्हणजे कोणी सांगितल्यामुळे म्हणा किंवा त्यांचा तो गैरसमज झाल्यामुळे, कोरडं आणि अतिवृक्ष खाणं आहे. आणि संदुष्ट भोजन आहे, म्हणजे काही खाण्यापिण्यामध्येच काहीतरी दृष्टी आहे, शिळं खाणं आहे, वास येणारं नासलेलं काहीतरी खाणं, असं सगळं, किंवा ज्याच्यामध्ये काही घाण पडलेली आहे, विषाक्तता झाली, असं संदुष्ट. हे असं जेवण केलं की अजीर्ण होणार आहे. अजून काय कारण आहे अजीर्णामध्ये? हे महत्वाचं कारण आहे की बाबा लघवीला लागून आलेली आहे पण मी अडवून बसलोय का, तर माझं आत्ताचं काम महत्वाचं आहे, किंवा मीटिंग आहे, मला शौचाला लागलेली आहे पण मी अडवून बसणार, कारण का, तीच पुन्हा स्थिती की माझी काहीतरी व्यग्रता आहे, एवढी सिरियल संपू द्या मग मी उठते. असं बरेच माता भगिनी करताना बघतो मी. पेशंट म्हणून जेव्हा त्या येतात तेव्हा ते विनोद वाटतो, हसायला येतो, पण वाईट वाटतंय की आपल्या शरीराच्या ज्या काही आलेल्या मळमूत्रांच्या, माता भगिनींची परिस्थिती फार वाईट आहे. जरा ज्या बाहेर पडत असतात त्यांना लघवीचे शौचाचे वेग खूप ठिकाणी अडवावे लागतात. पुरुष माणसं सरळ रस्त्याच्या बाजूला बाजूला बोळा तिकडे तिकडे कडेला कुठेही उभे राहून त्यांचे मलमूत्राचे, विशेषतः मूत्राचे वेग मोकळे करतात. पण हे असं संधारण हे अजीर्णाला महत्वाचं कारण आहे. झोपेचं तंत्र बिघडलं, हे तर सामान्य आहे. लोक रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी पुन्हा दुपारून झोपतात काही वेळेस. गृहिणींचं पण असं असतं, ज्या घरी असतात त्यांचं पण. तर असं झोपेचं तंत्र बिघडलं तरी आपल्याला अजीर्ण होतं. आता हे काही विरेचन, वमन, स्नेह हे सगळे उपचारांचे भाग आहेत. यांच्यामध्ये गडबड झाली वैद्यांकडे गेल्यानंतर करताना तरी आपल्याला अजीर्ण होऊ शकतं.
देशकाल ऋतू वैषम्य हे आपण बघतो की जेव्हा पाऊस नको त्यावेळेस खूप पाऊस येतोय. आपण आत्ताही बघितलंय की उत्तराखंडमध्ये काल परवा भरपूर पाऊस झालाय. आपल्या इकडे परतीचा पाऊस म्हणता म्हणता तो इतका झाला की त्याच्याने पण आजारपण वाढलेले आहेत. तर देशकाल ऋतूंच्या वैषम्यामुळे अजीर्ण होत आहे. म्हणजे मी म्हणतोय ते तुमच्या पोटातली स्थिती असं नाहीये, तर तुमच्या शरीराच्या आजूबाजूची स्थिती पण तुमच्या ह्या अजीर्णाला कारणीभूत ठरू शकते. आणि शेवटी सरता धरायला ते भावनिक समस्या. तुम्ही ईर्षेने किंवा चिंतेने, क्रोधाने, भय आदी हे सगळे जे काही भावनिक एक्स्ट्रीम्स आहेत, ह्यांच्या अवस्थेमध्ये असताना तुम्ही जेवता आहात. म्हणजे टीव्हीवरती बातम्या चालू आहे आणि तुम्ही ताटाला जेवायला बसले, किंवा टीव्हीवर डिबेट चालू आहे, विशेषतः भांडणं आहेत, किंवा काही सिरियल चालू आहे, त्याच्यामधल्या ज्या ईर्ष्या आहेत, सगळ्या सिरियल ह्या बेसिकली ईर्ष्येच्या आधारावरतीच चालतात. त्या बायकांचे डोळे, त्या एकमेकांकडे तो त्याला दिलेलं ते म्युझिक, हे सगळं बघितलं, हे ईर्ष्या आहे. ऍडव्हर्टाइजमेंट ईर्ष्या दाखवते तुम्हाला. तर ह्या भावनिक समस्यांनी तुम्ही ग्रस्त असताना जर तुमचं जेवण होत असेल तर ते अजीर्णाला कारणीभूत आहे. शोकाबद्दल तर सांगतो, आपल्याकडे बरेच जण बघा, म्हणजे शास्त्रामध्ये, धर्मामध्ये असं आहे की कोणी वारलं असेल तर अन्नवर्जित सांगितलेलं आहे. कारण शोक आहे म्हणून. आपल्याला शोक होतो का नाही होतो हा नंतरचा विषय, आता कोणी गेल्यावरती किती जवळचा आहे, किती लांबचा आहे वगैरे वगैरे. पण त्यावेळेस जेवण खाण बंद सांगितलेलं आहे. गुरु भोजन, गोडधोड बंद असतं ते 15-14 दिवस, 13 दिवस काय ते. नंतर खा, कारण तुम्ही शोकग्रस्त आहात. अजीर्ण नकोय आपल्याला म्हणून मुळात. आपण मागा बघितलं हे कसं घडतंय. पहिले कारणं घडतात जी आपण आता बघितली, त्यांना अग्नी बिघडतोय. म्हणजे तुमचं जो भट्टी आहे पोटातली, जी चूल आहे ती सगळी बिघडते. ती बिघडल्यानंतर थोडं सुद्धा जे पचायला जड आहे काय असं ते खाल्लं जात नाही. हलकं अन्न सुद्धा नीट पचत नाही. ऍसिडिटी, मळमळ, जळजळ, पोट गच्च होणं. आणि मग जे खाल्लेलं आहे ते सगळं सडतं पोटामध्ये. मग म्हटल्याप्रमाणे वॉल्सचं काम नीट होत नाही, झडपा काम करत नाही आतड्यांमधल्या. आणि मग त्याच्यामुळे आंबटपणा, नासकेपणा, आणि त्यातनं पुढे त्याचं विषरूपता हे महत्वाचं स्वरूप प्राप्त होतं. ते इट्स बिकम लाईक अ पॉयझन, ऑर्गॅनिक पॉयझन. विष अनेक प्रकारचं असतं. म्हणजे शरीरामध्ये विष तयार जे होतं ते अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र पोटात गेल्यावरती होतं. उदाहरणार्थ दूध आणि फळं, सलाड्स किंवा वेगवेगळे कच्चे पदार्थ दुधाबरोबर कॉमनली आपण खाताना बघतो लोकांना. ते चवीला खूप छान लागतात, पण ते पोटामध्ये जाऊन विषाक्तता होते, विषरूपता येते त्याला. आणि मग मी म्हटल्याप्रमाणे विष आहे ते कोणाबरोबरही गेलं तरी ते दोष निर्माण करणार आहे. मग गडबड अशी आहे या सगळ्यामध्ये की आपल्याला एक उदाहरण पुन्हा इथे देता येतं की हंडाभर आपल्याकडे चांगलं दूध आहे, आपण ते व्यवस्थित ठेवलं, पण काही कारणाने ते ऋतू वैषम्य, आपण मग म्हटल्याप्रमाणे उन्हाळा आहे, तापवलं नाही गेलं काही कारणाने आणि नासलं. आपण ते हंडा उलटा करून टाकला, फेकून दिलं दूध, नीट धुतला गेला नाही, थोडंसं दूध कुठेतरी भांड्याला लागून राहिलं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन ताजं दूध आलं, आपण ते पुन्हा त्याच्यात टाकलं. आता ते चमचाभर किंवा अगदीच 2-4 थेंबाचं नासकं दूध जर त्या भांड्याला लागून राहिलं असेल आणि तुम्ही सकाळी त्याच्यामध्ये ताजं दूध टाकलं असेल, तर परिस्थिती अशी काही तिथे लोकशाही काम करत नाही ना, जे जास्ती आहे ते जिंकलं वगैरे वगैरे अशी. तिथे जे काय आहे ते निसर्ग काम करतो आहे, आणि त्या नासक्या दुधामुळे चांगलं दूध सुद्धा नासण्याची स्थिती निर्माण होते. अजीर्ण भोजनामध्ये ही परिस्थिती निर्माण होते बऱ्याचदा, की जे तुमचं न पचलेलं आंबट, सडकं, नासकं पोटामध्ये, कधी कधी बघा ढेकर येतात. रात्री खाल्लेल्या जेवणाचा ढेकर सकाळी येतो तुम्हाला, किंवा जो येतो तो सुद्धा असा आंबट, करपट, जळजळ, मळमळ अशा स्वरूपाचा ढेकर. पोट मोकळं होत नाही स्वतःहून, पोट फुगल्यासारखं गच्च असं जे काही वाटतं, अशी स्थिती होते. आणि ह्याला कारण अग्नीची बिघाड असते, पोटच बिघडलेलं आहे, आणि हे विषरूपता आहे. हे कसं तयार होतंय अजीर्ण, काय लक्षणं दिसतात, मी कसं ओळखू शकतो मला अजीर्ण आहे? तर सगळ्यात पहिलं विष्टंभ आहे, म्हणजे गती बिघाड झालेली आहे, आतड्यांची गती बिघडली आहे. आतड्यांची जी नियमित गती आहे, स्वरूप आहे त्याचं, ते बिघडलं. म्हणजे मग काय होतं, त्याच्याने मळाला अवरोध निर्माण होतो, त्याला मलावरोध म्हणतात. मळ वेळच्या वेळी व्यवस्थित बाहेर पडत नाही, अति लघवीला जास्ती होते आणि शौचाला खडा होतो किंवा चिकट होते. सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं, संडासला चिकट होते, सुटून येत नाही, सहज मळ मोकळा होत नाही आतड्यांपासून, कुंथून कुंथून असा तो काढावा लागतो, सदन. काय एक प्रकारची असन्नता, अप्रसन्नता असते, चेहरा असा दुर्मुखलेला असतो, प्रसन्नता नाही, असा रसरसलेला आनंदी चेहरा नसतो, आळस असते,
सुस्ती असतं, बसल्या बसल्या डुलक्या लागायला लागतात, कामामध्ये लक्ष लागत नाही, असे ते लक्षणं मुळात अजीर्णाचे आहेत. कॉमन असतात तक्रारी, डोकं दुखतं, मळमळतं, मूर्छा येते किंवा भ्रम, चक्कर पण येतात, डोळ्यापुढे अंधारी येते, झापड येते. मुळात डोकं दुखतं पित्त झालं की अनेकांचं कॉमन लक्षण. मग उलटी केल्याशिवाय बरंच वाटत नाही, पण ते अजीर्ण आहे मुळात सगळं. अनेकांना ही वेगळीच समस्या असते, कंबर पाठ मान जगडतात, सकाळी उठलं की असं कंबरेतनं वाकता येत नाही, जागेवर बसलेलं असतं तिथनं उठता येत नाही, असं वाटतं की पडलेलं तर पडूनच राहावं. कारण उठून कामाला लागेपर्यंत किंवा एक ज्याला म्हणतो ना, सांधे आपले कामात येईपर्यंत ते एक प्रकारे जड होऊन जातं शरीर, नकोसं होऊन जातं. कंबर पाठमान असे आखडून जातात सकाळी. सारखी सारखी जांभई येत राहते किंवा अंगदुखी असते, एक वेगळीच कसकस. असं नेमकं ठिकाण नाही की कुठे दुखतंय सांगता येत नाही, पण असं वाटतं की कोणीतरी मला छान रगडून द्यावं, दाबून द्यावं तर मला बरं वाटेल. पुन्हा एक महत्वाचं लक्षण आहे की ह्या सगळ्यामध्ये बॅकग्राऊंडला तहान लागत राहते. तुम्ही बघा, गोडधोड चांगलं जेवले असाल, आता नुकताच पक्ष होऊन गेला किंवा पितृपंधरवडा, त्याच्यामध्ये जर कधी जेवण केलं असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला तहान लागते खूप, सारखी सारखी पाणी पाणी होतं, कारण ते पचलेलं नाही अजीर्ण. अनेकांना आम्ही जेव्हा मागे म्हणतो की तुम्ही पाणी जास्ती पिऊ नका, पण मला तहानच लागते जास्ती. मग ती जी तहान लागते ती विकृती आहे, अजीर्ण आहे, म्हणून तुम्हाला सारखी सारखी तहान लागते. वास्तवामध्ये तहान आणि भूक हे साधारण बरोबर लागणं अपेक्षित आहे, स्वतंत्रपणे नाही. जर तुम्ही एक बैठ जीवनशैली आहे आजच्या काळातली, कुठे तुम्ही उन्हात अन्नात श्रम करत नाही, शेतावरती मजूर म्हणून लाभत नाहीयेत किंवा कुठे तुम्ही ओझं वाहत नाहीयेत, बांधकामाचे मजूर म्हणून काम करत नाहीयेत, आणि तरी तुम्हाला बसल्या बसल्या तहान लागते खूप, तर कुठेतरी अजीर्ण आहे. ताप येतो काही जणांना, अंग गरम होतं, संध्याकाळचं अंग असं आजारी पडल्यासारखी स्थिती येते, ते अजीर्णाची लक्षणं आहेत. उलट्या आता कॉमन आहेत, मी मागा म्हटल्याप्रमाणे मळमळतं, जळजळत आहे. हा महत्वाचा, मी सुरुवातीला म्हटलं तसं, प्रवाहन केल्यावर सुद्धा न झाल्यासारखी वाटणे. संडासला झाली पण अगदी थोडीशी, खूप वेळ घालवला, हे आपलं एवढं एवढंशी झाली तरी काही मला अजून प्रसन्न नाही वाटत, ते परत जावं लागतं की काय. मग पुन्हा चहा घ्या, नाश्ता घ्या, पुन्हा एकदा जाऊन या, म्हणजे एकावर एक फ्री. हा कॉमन पॅटर्न पाहायला मिळतो. एका वेळात जाऊन होत नाही, सकाळीच 2 वेळेस जावं लागतं. सगळ्यात महत्वाचा अरुची आहे, खायची इच्छा. घरातलं जेवण जात नाही, बाहेरचं चमचमीत जातं. मुलांमध्ये पाहायला मिळतो, आपण हे कॉमनली पाहतो. त्यांना असं ते मस्त भेळ, भत्ता, चमचमीत पाणीपुरी, रगडा पॅटीस, अशा चवदार पदार्थांवरती त्यांचं, कारण साधं जेवणाला चव लागत नाही. चव न लागण्याचं कारण मुळात अजीर्ण आहे, तोंडाला चवच नसते. खूप भूक लागते आणि खाताना 2 घास खाल्ल्यावर वाटतं की जाऊ द्या, पुरे बाबा, जास्ती नको. अविपाक, पचतच नाहीये. मग म्हटल्याप्रमाणे मग भूकही लागत नाही, खायची इच्छाही होत नाही, तो समोर अन्न आलं तरी नकोस होऊन जातं. ही सगळी अजीर्णाची स्थिती आहे. आणि ह्यालाच आपण एक प्रकारे पुढचं स्वरूप जे मिळतं ते घोरम अन्न विषम, हे घोर अशा स्वरूपाचं अन्नविष तयार होतं. तर मग म्हटल्याप्रमाणे पॉयझन काय आहे? पॉयझन काही असू शकतं, कशापासूनही तयार होऊ शकतं, परंतु त्या पॉयझनचा कोणाकोणाशी कसा कसा संयोग होतो त्याच्या अनुसार त्या पॉयझनमुळे आपल्याला ते ते रोग, ते ते लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. कसं होतं हे सगळं? एक मी इथे साधारण गणित इथे तुमच्या पुढे मांडलंय की हे अन्नविष जे तयार आहे, अजीर्ण तयार झालंय, त्याला एक संस्कृत टर्म अजून आहे, आम म्हणून. हा आम तुमच्या शरीरातल्या वातपित्त कफांच्या जोडीला एकत्र येतो आणि एक नवीनच घटक तयार करतो. मग हा आम आणि वात एकत्र आला तर वाताचे रोग होतात, हा आम आणि पित्त एकत्र आलं तर पित्ताचे रोग होतात, हा आम आणि कफ एकत्र आला तर कफाचे रोग होतात. हा जाईल त्याच्याबरोबर ते तुम्हाला दोष तयार करणार. तुमची प्रकृती, त्यावेळेचा ऋतू आणि एकंदर तुमची जीवनशैली ह्याच्यानुसार त्यातला वात खराब झालाय का, पित्त खराब आहे का, कफ कोण वाढलेला आहे त्याच्याबरोबर हा जाणार आणि तो तो रोग तयार करणार. नुसतं वातपित्त कफ हा नाही, तर हे अन्नातलं दोष हे सगळे तुमच्या शरीरात कुठे वाहत आहेत, मग ते रक्तात जातात तर ते रक्ताचे विकार करतील, ते डोक्याच्या ठिकाणी गेलं तर डोक्याचे विकार तयार होतील, ते फुफ्फुस किंवा तुमच्या किडनीच्या ठिकाणी गेले तर किडनीचे विकार तयार होतील, हाडांच्या ठिकाणी गेले तर सांधे आणि त्यांच्या संबंधात ते रोग तयार होतात. थोडक्यात काय, मी मगा म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्यांचं मूळ एकच आहे, शाखा वेगवेगळ्या आहेत. ह्या झाडावर, झाडाच्या ह्या बाजूला गेला ह्या फांदीला रोग झाला, त्या बाजूला गेला त्या फांदीला रोग झाला. याचा मूळ ढाचा जो आहे, त्याचा मूळ ज्याला आपण फंडामेंटल म्हणता येईल किंवा तुमचं
मूलभूत त्याचं जे काही स्वरूप आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की हा अन्नविषाचा किंवा अजीर्णाचा भाग फार मोठा आहे. होतंय काय ह्या सगळ्यांनी? अजीर्णाध्यशनम ग्रहणी दूषणानाम. ग्रहणी शब्द या ठिकाणी बघा, ग्रहणी म्हणजे जी ग्रहण करते, धारण करते, पचन करते आणि शरीराला रस पोहोचवते किंवा शरीरासाठी अन्नाचा सार आणि अन्नातला मळ वेगवेगळा करून तुम्हाला देते, असा शरीरातला अवयव त्याला ग्रहणी म्हटलेला आहे. आणि हे अजीर्णाध्यशन जे आहे, अजीर्ण असताना खाणं आहे, विशेषतः जे सकाळी सकाळी आपण खातो आहोत ते अजीर्णाध्यशन असू शकतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण रात्रभराचं अन्न पचलंय का नाही पचलंय ह्याचा आपण विचार न करता सकाळी उठून काहीतरी खायला प्यायला सुरुवात करतो किंवा दुपारचं अधनं-मधनं खात राहतो जाता येता. दुपारी जेवण झालं तरी पुन्हा 3, 3:30, 4ला काहीतरी पुन्हा खातो, नाश्ता करतो. आपल्याला भूक आहे का, खरंच पोट आपलं मोकळं झालंय का, ह्याचा काही फारसा विचार नसतो या ठिकाणी. केवळ खायचं, समोर आलं कोणीतरी आग्रह केला म्हणून. तर ही ग्रहणी दूषित होते. म्हणजे काय होतंय हो? ही 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 ग्रहणी म्हणजे हे आतडे जे छोट्या आतड्यापासून सुरू होऊन शेवटी तुमच्या गुदापर्यंत, काही जणांना मूळव्याध होते बघा, रक्त पडतं किंवा नुसताच तिथे कोंब येतो, सूज येते, बसवत नाही, ठसठस होत राहते. हेच घडतंय तिथे मुळात. ती मूळव्याध झाली, तो रोग झाला शेवटी. पण त्याच्या अगोदर काय घडलेलं आहे, अनेक महिने अनेक वर्ष काय घडलं, तर अगोदर हे असं काहीतरी अजीर्ण आणि त्या अजीर्णामध्ये अन्नपान खाणं पिणं तुमचं सातत्याने चालू होतं की काय. अल्सर होतात अनेक जणांना. म्हणजे काय होतं, पुन्हा तिथे हेच घडतंय की पोटामध्ये जी गोष्ट जिथून पुढे चटकून जायला पाहिजे ती जात नाही, आमतं सडतं आणि मग त्या पोटातल्या त्वचेला त्या ठिकाणी दाह होतो, त्या ठिकाणी जखमा तयार होतात, कोरडेपणा, मग म्हटल्याप्रमाणे तेल तुपाचा अभाव आहे. आपण बाहेर जरी जखम झाली गुडघ्याला, पडला कोणी लहान, आम्हाला आठवतं लहानपणी आमची आजी पडून आलो खेळून आलो लागलं की पहिले तेल लावायला लावायची. आज आपल्याला हे माहिती पण नाही की अरे जखम झाली की पहिले तेल लावा, तूप लावा. जखम कुठली का असेना, आतली असो बाहेरची असो, डोळ्यातली असो, कानातली असो, कुठे पहिले जखम दिसते, रक्त येते, चटकन पहिले तुम्ही तिथे तेल लावा, तूप लावा. पण आपल्या पोटात जर आपण वर्षानुवर्ष तेलतूप सोडलेलंच नाहीये तर त्या अशा जखमा पोटांमध्ये होतात. मग त्याला ते अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतील, मग त्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतील, नंतर मग फलाना पेप्टिक अल्सर, फलाना गॅस्ट्रिक अल्सर, असे वेगवेगळे त्याचे नाव. म्हणजे ते जे पिल्ल तयार होतात त्यांचे बारसे कोणी काही करो, त्यांचा बाप एकच आहे आणि तो बाप म्हणजे हे अजीर्ण आहे. तर ही ग्रहणी खराब होते. काही जणांना बघा एक लक्षण असतं, 15 दिवस व्यवस्थित पोट चालतं आणि एक दिवशी अचानक खळखळ खळखळ जुलाब सुरू होतात, पुन्हा 4-5 दिवस पोट बिघडतं, पुन्हा काही दिवसांनी पोट खडा पण करतं. म्हणजे तेच पोट आहे पण ते खडाही करतं आणि तेच पोट जुलाबही करतं. का होतं, कसं होतं, काहीच कळत नाही. आणि हे मानसिक दृष्ट्या पण हे त्रस्त झालेले असतात, इरिटेटिंग झालेले असतात, त्यांना उमजत नाही, सुचत नाही. हे आतडे खराब होतात त्या ठिकाणी. गट फिलिंग म्हणतो बघा, पोटामध्ये पण फिलिंग असतं, मेंदू असतो असं म्हणतात. देअर इज अ इंटेस्टिनल किंवा एंटेरिक न्यूरोलॉजिकल सिस्टीम आहे वेगळी की ती तिथल्या तिथे निर्णय घेते. आपण म्हणतो डोक्याने विचार केला तसं पोटाने पण विचार करतात आणि मग ते पोटामध्ये गडगड गुडगुड होतो भीती वाटली की. वेगवेगळे विनोद त्याच्यावरती आहे, जुलाब होतात भीतीने. शोकाने पण, खूप वाईट वाटल्याने सुद्धा आपले पोट बिघडतं. तर ही सगळी ग्रहणी आपली खराब होते जर आपण पोटात अजीर्ण असताना जेवण केलं तर. आणि मी मगा म्हटल्याप्रमाणे हे तुमचं आमचं मूळ आहे. ह्या ठिकाणी गडबड असेल तर तुमच्या हृदयातही गडबड होऊ शकते, तुमच्या डोक्यातही गडबड होऊ शकते आणि अन्य कुठल्याही भागामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुळात तुमचं पोषण बिघडतं जर ह्या आतड्यांच्या किंवा ज्याला आम्ही ग्रहणी म्हणतो या ग्रहणीमध्ये गडबड झाली तर. आणि मी मगा म्हटल्याप्रमाणे धारण, योग्य वेळी त्या ठिकाणी अन्न जाणं, तिथे ते थांबणं आणि थोड्या त्या ठरलेल्या वेळानेच ते पुढे पुढे सरकत राहणं अपेक्षित आहे. इम्पॅक्शन पार खडे होतात, बोट घालून लोकांना ते मळाच्या ठिकाणावरून काढावे लागतात, प्रसंगी ऑपरेशन पण करायची वेळ येते. इतके अगदी म्हणजे टणकण आवाज येतो मळ खाली पडला तर. एवढं एवढं शरीर आतमधनं त्या आतड्यांचं सगळं सोलवटून निघालेलं खराब झालेलं असतं. अनेकांना ते कायमचूर्ण वगैरे तत्सम काही घेण्याची पण एक सवय जडते नंतर. आणि मग ही सवय इतकी विचित्र होऊन जाते की नंतर त्या आतड्यांमधला जो मसल्स आहेत हे सगळे एखाद्या सापासारखे आहेत. साप कसा आहे, नळीसारखा लांब आहे पण त्या प्रत्येक अवयवामध्ये, सापाच्या प्रत्येक शरीराच्या भागामध्ये मसल्स आहेत आणि त्याच्यामुळे साप हवा तसा वागतो, हवा तसा त्या ठिकाणी वळवळ करू शकतोय. आपल्या ह्या आतड्यांची पण ही सापासारखी स्थिती आहे.
पण आपण त्यांच्यावर अतिरिक्त तणाव दिला, त्यांना अतिरिक्त पद्धतीने वागवलं, राबवलं. ते आजारी असताना, ते दुखलेले, बघा तुमचा हाताला लागलं, पायाला लागलं, फ्रॅक्चर झाला, तुम्ही विश्रांती देतात ना हो त्याला, 2-2 महिने विश्रांती देतात. पण मग ह्या पोटाला जर काही गडबड झालेली असेल, पोटात काही समस्या असेल, अस्वस्थ वाटत असेल, मग मी सांगितल्याप्रमाणे काही त्रास असतील, तर आपण जेवण थांबवूया की, विश्रांती देऊ ना आपल्या ह्या भट्टीला, ह्या चाळणीला, ह्या गाळणीला. जी गाळणी करून देते, तुमच्या खाल्लेल्या अन्नाला गाळून देते, त्यातलं सार वेगळा करते, त्यातलं घाण वेगळी करते, घाण वेगळी बाहेर काढण्याची व्यवस्था आहे, आणि सार जे आहे ते आतमध्ये ओढण्याची, रक्तात पोहोचवण्याची व्यवस्था ती करते. तिला विश्रांती नको द्यायला आपण. हा सहनिवास आहे ऍक्च्युली. कोण? ग्रहणी ही आपली आधार आहे. कोणाचा? अग्नीचा. आणि अग्नी हा आपला जगण्याचा आधार आहे. तो संपला तर सगळं संपलं. इथे म्हटलं, मग मी मागेही बोललेलो पहिल्या आपल्या सत्रामध्ये पण, रोगा सर्वेपि मंदाग्नो. अग्नी बिघडला की सगळे रोग होतात, असं सिद्धांत आहे. तो बिघडण्याचं एक महत्वाचं कारण आहे की त्याच्यावर अतिरिक्त तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे. अगोदरचं अन्न न पचलेलं असताना दुसऱ्या दिवशीचा आहार तुम्ही सुरू करतायत. खाण्याची एक मानसिक सक्ती झालेली असते की काय, अशी आपली एकंदर खरं तर आजची एक संस्कृती झालेली आहे. सकाळी उठल्या उठल्या चहा नाश्ता घेतलाच पाहिजे, धारणा आहे आपली पक्की. नाही खाल्लं तर कसं होईल बाबा, खायलाच पाहिजे, उठलं तर खाल्लं पाहिजे. आणि दुसरं, उपाशी पोटी कसं झोपणार, काही तर खाल्लं पाहिजे. पण हे असं आपण काही करतो आहोत, याच्यामध्ये आहे. अजून एक असते की बाबा खाण्याची इच्छा नाहीये, जाणवतंय अजीर्ण आहे, पण बाबा डॉक्टर मला तर औषधं घ्यायची असतात. सकाळी भूक नाहीये, पण ती फलानी एक थायरॉइडची गोळी घ्यायची असते, ती बीपीची गोळी घ्यायची असते, ती साखरेची गोळी घ्यायची असते. गोळी घ्यायची म्हणून आम्हाला जेवायचंय, काय करणार आम्ही, उपाशी कसं राहायचं. आणि अजून कहर म्हणजे काही जणांना तो एक बिंज इटिंग किंवा एक सायकोलॉजिकलच प्रॉब्लेम तयार होतो, की ते कधी कधी खूप खूप खात सुटतात आणि एकदम नंतर लक्षात येतं की नाही जास्ती खाल्लंय, तर मग ते बंद करा आता. ते सायकल्स येत राहतात त्यांच्या रुटीन मध्ये. अचानक डाएट करतात, मग यांचा डाएट करतील, पुन्हा सोडून देतील, पुन्हा त्यांचा डाएट करतील, पुन्हा कोणाचा डाएट. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत नाही की आपण हे खेळतो आहोत आपल्या ह्या आतड्यांशी. आतडे बदलता येत नाहीयेत आजच्या जगात. उलट आतडे कापली गेली काही ऑपरेशनच्या निमित्ताने, तर ठरलेलं आयुष्य तुमचं नक्की 5-10 वर्षांनी कमी होतं, हे सिद्ध आहे. एवढी आतडी महत्वाची. आतडी तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. त्यांची एकदा आतडी खराब झाली, तुमचं कोणीच वाली नाहीये या व्यवस्थेमध्ये. ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असतो सारखं खाण्याचं. रात्री झोपत न उठले तरी लोक खातात आणि मग झोपतात. असं पण क्लास ह्या जगामध्ये, ह्या महाराष्ट्रात आपण पाहतो. तर हे असं खाणं अतिरिक्त किंवा भूक नसताना, केवळ अजीर्ण असताना खाणं. या ठिकाणी एक मला श्लोक आठवतो, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे. दिनचर्येची सुरुवात आपली अशी सांगितलेली आहे की सकाळी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठा. पहिला श्लोक आहे हा अध्यायाचा. आणि उठल्या उठल्या काय विचार करायला सांगितलाय, उत्तिष्ठे जीर्णा जीर्णम निरूपयन. हे अजीर्ण कधी बघायचंय, कधी तपासून पाहायचंय, तर सकाळी उठल्यावरती तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यावरती हे सगळं लगेच तुम्हाला लक्षात येणार आहे. जीर्णा जीर्णम निरूपयन. काल रात्रीपर्यंत मी जे काही खाल्लंय त्यातलं सगळं कसं काय पचलंय, काय झालंय त्याची स्थिती, याचा सकाळी उठल्यावर विचार करा. कारण अजीर्ण असताना तुम्ही सकाळी उठले तरी तो दोष आहे. रात्री उशिरा 11 वाजता जेवलेत, झोपलेत आणि सकाळी 7 वाजता उठून निघाले, 6 वाजता उठून निघालेत, 5 वाजता उठून निघालेत, पोट बिघडणारच आहे. ह्या अजीर्णाचे वेगवेगळे कारण आहेत. तर तुम्हाला जर आयुष्याची रक्षा करायची आहे तुमच्या, तर असं करू नये. एक पंचसूत्री आहे आहार पचनाची. तुम्हाला कळलं पाहिजे ना, माझा आहार पचला का, मला कसं कळेल. ही 5च लक्षणं तुमच्या खरं तर एकंदरीत लक्षात ठेवायला सोपी आहेत. आणि ही पंचसूत्री तुम्ही जर लावली तर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकाल की माझं अन्न पचलंय का नाही पचलंय. पहिलं तर म्हणजे मला स्वच्छ ढेकर येतोय का. वर्षानुवर्ष ढेकरच आला नाही असे पण रुग्ण बरेच असतात. मला उत्साह आहे का, मी सकाळी उठल्या उठल्या मला तरतरीत फ्रेश, मी उठलो की लागलो कामाला, दिवसभर माझा उत्साह टिकून आहे का मला पार गळून गेल्यासारखं होतं 12 वाजेशीच. यथा उचित वेग उत्सर्ग. माझे मळ आणि मूत्र ठरल्या वेळेला, योग्य वेळेला, योग्य प्रकारे बाहेर पडतायत का मला त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागतात, औषधं घ्यावे लागतात,
काहीतरी वेगळे व्यायाम करून बघावे लागतात, पाण्याचा काहीतरी मारा फवारा करावा लागतोय. कमी दुर्लक्ष करतो, जाऊ द्या, नाही झाली नाही झाली, जेवणाची वेळ झाली खाऊन घ्या, नाश्त्याची चहाची वेळ झाली गिळा पहिले. असा मी खाऊकुला आहे का? सगळ्यात दुसरं महत्वाचं लघुता. दोन्ही प्रकारे मानसिक म्हणजे ब्रेन पण तुमचं छान काम करतोय की तुमचं लक्ष सगळीकडे एकाग्र होऊ शकतं, सुस्ती येत नाही, जडता येत नाही, आणि शरीर पण हलकं आहे, पिसासारखं हलकं आहे. म्हणजे तुम्ही चटकन उठतात, चटकन कंटाळा, आळस ह्या गोष्टी तुमच्या लेखी नाही आहेत. जर ह्या असतील तर त्या मानसिक नाही आहेत, त्या मुळात अजीर्णाचीच लक्षणं आहेत. कारण जर तुम्हाला अजीर्ण असेल तर तुम्ही मनाने सुद्धा विकलांगतेला प्राप्त होतात. कारण पोटच तुमचं व्यवस्थित काम करत नाही तर त्याला उत्साह येणार कुठून? तुमचं हृदय धडधडतंय पण त्याला पुरेसं पोषण देणारा आहारच तुमच्या पोटातनं तिथपर्यंत जात नाहीये, तर गच्चपणा, सुस्तपणा, तो लघुता तुम्हाला येणार कुठून? आणि शेवटी वेळच्या वेळी तुम्हाला भूक आणि तहान लागते का? हे क्षुत पिपासाच एकत्र घेतलंय, वेगळी नाही घेतलेली भूक आणि तहान. मी पुन्हा पुन्हा मुद्दाम स्ट्रेस करतोय की तुमची भूक आणि तुमची तहान ही बरोबर आली पाहिजे. तर नुसतीच पाणी 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 होत आहे, दिवसभर पाणी ढोसतायत, रात्री अपरात्री उठून पाणी ढोसतायत. अनेकांना बघा रात्री उठून लघवीला जावं लागतं, 3-3 वेळेस 4-4 वेळेस उठतात. आता हे अजीर्ण आहेत. हे त्यात तुम्ही त्याचं लेबल नंतर तिकडे डॉक्टरकडे जाऊन शोधतात की ते डायबिटीज आहे, माझी साखर वाढली आहे वगैरे वगैरे, हे त्याचे परिणाम आहेत. पण मुळात काय कारण? अजीर्ण आहे. इतकं साधं खरं सोपं आहे हे सगळं. खूप काही आयुर्वेदातलं शिकायची गरज नाहीये. लोक खूप पुस्तकं, खूप व्हॉट्सअप, खूप व्हिडिओ, युट्यूब व्हिडिओ पाहत फिरतायत. पण त्यांना माझं म्हणणं एवढंच असतं की तुमच्या लेवलला तुम्ही अजीर्ण जरी समजून घेतलं आणि त्या पद्धतीने अजीर्णावरती काम केलं तर नक्की तुम्हाला त्याचे लाभ मिळतील. तपासायचं आहे मला शंका आहे, मला कळत नाही माझी भूक खरी लागली का खोटी लागली आहे. मग थोडंसं गरम पाणी पिऊन बघूया. साधारण 40-45 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला त्याचा परिणाम दिसायला अपेक्षित आहे. मग त्यानंतर स्वच्छ ढेकर येणं अपेक्षित आहे, मळमूत्रापैकी काहीतरी मोकळं होणं अपेक्षित आहे, स्वच्छ हलकेपणा येणं, उत्साह वाटणं, खावंसं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासता येतात जर आपण थोडं गरम पाणी पिऊन बघितलं. अशा वेळेस गच्चपणा आपला आहे तो दूर करण्यासाठी. लोक बरोबर उलट करतात. ऍसिडिटी म्हटलं की गार दूध पितात, गार पाणी पितात, आणि कोणी तर दही खातात, आणि कोणी दूध पितात, थंड दूध फ्रीजमधनं काढून. असे सगळे उलटेच प्रकार करतात जगाविरुद्ध अगदी. म्हणजे त्याला काय शास्त्राचा तर आधार नाही, पण एक सामान्य जी काही आपली शरीर क्रिया काम करते आहे त्याच्या बरोबर उलट काम करतोय आपण. एखादी गोष्ट वरवर येते सारखी खालनं, तर तिला दोनच कारण आहे. एक तर तुमची ती खालची झडप जी आहे ती काम करत नाही, झडप तुमचं कुठेतरी गडबड करते आहे, आणि ते वर फेकताय सगळं, बॅकफायर करताय एखादी गोष्ट. झडप काम नाही करत कारण वायू बिघडलाय तिथे. वायू हा गारव्याने वाढतो आणि तिथे तुम्ही अजून गार पाणी घालतात. म्हणाला ते सगळं लक्षण ऍसिडिटी आहे, जळजळ मळमळ आहे, पण ते खालची झडप तुमची सुटली नाहीये म्हणून आहे का, ह्याचा विचार करण्याची त्या ठिकाणी नक्की गरज आहे. शेवटचा आपला टप्पा आहे की आपण सामान्य उपाय काय करावे. तर सगळ्यात पहिले असं काही अजीर्ण असेल तर आपण उपवास ठेवावा, अन्न घेऊ नये. अशा वेळेस गरम पाणी पित राहावं, तहान नसली तरी प्यावं. या ठिकाणी मुद्दाम एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. तहान नसेल तरी आपण गरम पाणी प्यावं. सगळ्यात महत्वाचं, अजीर्ण असताना व्यायाम करू नका. नाही तर माझं रुटीन आहे, मी सकाळी उठतो, पळायला जातो, व्यायाम करतो, वॉकला जातो, जॉगिंग करतो, फलानं करतो, काही नाही, पण पोट मोकळं झालेलं आहे का तर नाही, माहितीच नाही. सो द थिंग इज, व्यायाम टाळा. त्यावेळेस प्रसंगी आंघोळ पण अजीर्णामध्ये करणं वर्ज्य आहे. जागरण करू नका. तुमचं पोट बिघडलंय तर लवकर झोपा. आणि महत्वाचं शेवटी उपवासाचा विषय येतो की थोडंसं उपवाशी राहून दिवसा झोपून बघा, त्यातनं सुद्धा पोटाच्या समस्या सुधारतात, प्रसन्नता येते. पण इथे शब्द महत्वाचा आहे, उपाशी राहून. तुम्ही सकाळी उठून 1 कप चहा पिला असेल तर तुमचं झोपणं नंतरचं दोषकर आहे. तुम्ही उठा, आवरा तुमचं सकाळचं काय असेल ते, आणि नंतर शक्य झालं तर काहीही न खाता पिता, नाश्ता, जेवण, चहा, कॉफी, बिस्किट असं काही फारसं न खाता थोडी झोप घेऊन बघा. आपण बहुधा पुढचं सत्र या झोपेसंदर्भातच घेणार आहोत की अजीर्णाचा झोपेशी कसा काय आणि कसा कुठे कुठे संबंध येतोय. तर मला असं वाटतं की आपलं आजचं हे सत्र या ठिकाणी आपण थांबवूया. आपल्यापैकी कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण नक्की या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये विचारू शकतात, किंवा हेच आपण यूट्यूबला सुद्धा आता लाईव्ह केलेलं आहे तर त्या ठिकाणी पण तुम्ही काही पोस्ट करू शकताय. धन्यवाद.
हा. हा, बोला. बोला बोला. हं. हो हो, बोला. हो, बोला 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 बोला. अगदी योग्य प्रश्न आहे. सूर्यनमस्कार हा व्यायामच आहे आणि त्याच्यामुळे तो टाळायचा आहे. ह्याचं सरळ साधं उत्तर हे आहे. अजीर्ण आहे का हा प्रश्न आहे मुळात. अजीर्ण असताना टाळायचा आहे. सूर्यनमस्काराने तुमची भूक वाढेल, सूर्यनमस्काराने तुमचं पचन संस्था चांगली राहील कधी? जेव्हा तुम्ही क्रायसिसमध्ये नाही आहात तेव्हा. पण तुम्ही जेव्हा समस्याग्रस्त आहात तेव्हा तुम्ही व्यायाम करू नका. अजीर्णाने ग्रस्त आहात त्यावेळेस केलेला व्यायामाने काय होतंय, शरीरातले रसरक्त ओढले जातात. कुठे? पोटातनं शाखेकडे, पोटातनं हातापायांकडे, पोटातनं हृदयाकडे बलपूर्वक ते सगळं ओढलं जातं. आणि मग तुमच्या पोटात जर अपचलेलं स्वच्छ नसलेलं असं काहीतरी गच्च असलेलं घाणेरडं आंबट चिंबट पदार्थ आहेत आणि त्यावेळेस तुम्ही व्यायाम करताय तर ते सगळं ओढून तुमच्या रसरक्तामध्ये जाणार आहे. मग पुढे जाऊन कुठेतरी स्लिप डिस्क झाली, मग कुठेतरी सांधे घासले गेले, मग हाडं झिजले, मग अजून काही समस्या रक्ताच्या तयार झाल्या, बीपी वाढलं, मग कुठेतरी डोक्यात गाठ झाली. अशा अनेक प्रकारच्या परिस्थितीमध्ये समोर येऊ शकतात. आपण बघतो अनेक व्यायामपटू हे धावता पळता सुद्धा जीव गेलेले आहेत त्यांचे. हा पण एक खरं स्वतंत्र विषय असणार आहे आपला. पण तुर्तास आपण एवढं लक्षात घेऊया की अजीर्ण आहे त्यावेळेस किमान व्यायाम तरी आपण थांबवूया. हा प्रश्न हा कॉमन आहे कारण हा त्रास अनेकांना असतो. तर दोन गोष्टी आहेत. हा जर दीर्घकालीन असेल तर नक्की तुम्ही कुठल्या वैद्यांचा सल्ला घ्या. आणि तात्पुरतं जर असं अडकल्यासारखं ढेकर येणं किंवा जांभया येणं अशी समस्या असेल तर आपण उपवास ठेवून गरम पाणी प्या. आणि उपवास म्हणजे आपण जे सणावाराला किंवा विशिष्ट तिथीला करतो तसे खाऊन पिऊन उपवास नाही. उपवास म्हणजे पूर्णच उपवास. केवळ गरम पाणीच पिऊन राहायचं त्या दिवशी. असं केल्याने पोटातले मळ सुटतात असा आमचा अनुभव आहे. कधी कधी हे उपवास आपल्याला 2 दिवस 3 दिवस सुद्धा चालू ठेवावे लागतात. परंतु ह्याने तुम्हाला लाभ होतो हे मात्र नक्की. कारण मळ सुटायला लागतात. मी म्हटल्याप्रमाणे पोटामध्ये जे बॅगेज आहे, एक्सेस जे तुम्ही भरून ठेवलेलं आहे, जे पचलं नाहीये, निघालेलं नाहीये आणि ते निघालं नाहीये म्हणूनच अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या येत आहेत. त्यामुळे अशा वेळेस गरम पाणी पित राहणे, वारंवार पिणे हा महत्वाचा आहे. वारंवार म्हणजे साधारण दर 50-55 मिनिटाला आपल्याला चांगलं ग्लासभर चहा किंवा एखादं गरम पेय, आपण जेवढं गरम पिऊ शकतो तितकं गरम पाणी अशा वेळेस प्यायला हवं. नाही, हा आपण असे प्रयोग हे सुट्टीच्या दिवशी करून बघा मग. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये शारीरिक पेक्षा मानसिक भाग जास्ती आहे. कारण अजीर्ण असेल तर अशी तुम्हाला शक्ती नाहीये, असंही तुम्ही थकून जाणार आहात. अजीर्णाचा अर्थच असा आहे की तुमच्या शरीराला योग्य पोषणच मिळत नाहीये आणि तरी तुम्ही जेवता आहात. असा आपला खरं तर विषय आहे. पण आपला मूळ मुद्दा पुन्हा तिथेच जो अजीर्ण असेल तर तुम्ही खाल्लं काय आणि नाही खाल्लं काय, दोन्ही एकच आहे. कारण पोटात पचत नाहीये, तुमची चूल विझलेली आहे किंवा तुमचा जो निखारा आहे, कोळसा आहे, ज्याची धग तुम्हाला हवी तशी पाहिजे, ती राखेने सगळी माखलेली आहे, झाकली गेलेली आहे सगळी राखेने. तर तो तुम्हाला हवी तशी धग देणार नाही. तुम्ही त्याच्यावरती
पुरणाच्या पोळ्या कशा करणार? त्याच्यामुळे आपण अशा अजीर्णाच्या स्थितीमध्ये अन्न हे कधीही टाळलेलं बरं. आणि पाणी हे पोषण करतं पुरेसं. असं होत नाही की आपण एक दिवसाच्या उपवासाने आपण लगेच प्राणोत्क्रमण होतं, अशा तिथं कधीच स्थिती येणं शक्य नाहीये. लोक 40-40 दिवस उपवास करतात पाण्यावर राहून, जैन मुनी साधक जे असतात. आपल्याला काही अशी साधना वगैरे करायची नाहीये. आपल्याला आपलं पोटाच्या स्वास्थ्यासाठी विश्रांती पुरता, त्याला विश्रांती देण्यासाठी आपण 24 तासाचा तो प्रयोग करू शकतो अशा पद्धतीने. त्याने कुठल्याही प्रकारची गंभीर स्थिती येणं शक्य नाही. नाही, गडबड झाली असेल तर ती जेव्हा झाली तेव्हाच उपाय केलेला चांगला. 15 दिवसाची वाट नाही बघू. म्हणजे प्रतिपदेला तुम्हाला अजीर्ण झालंय आणि तुम्ही एकादशी पर्यंत अजीर्णाचा उपाय करणार एकादशी आल्यावरती, असं काही अपेक्षित नाहीये. जेव्हा त्रास होईल तेव्हा करा. बाकी हे जे काही नित्य नैमित्तिक उपवास असतात, एकादशी आहे, चतुर्थी करतात काही जण, किंवा कोणाचे वार असतात धरलेले, सोमवार आहे, कोणाचा मंगळवार आहे, कोणाचा गुरुवार आहे, तर हे करावे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. त्याला काही धार्मिक हे नाहीये, म्हणजे धार्मिक विषय आहे तो. पण मग शक्यतो माझा सल्ला असतो अशा वेळेस किमान त्यावेळेस तरी तुम्ही खणखणीत उपवास करा. मग त्यावेळेस साबुदाणे, बटाटे आणि अन्य असे वेगवेगळे नवीन नवीन रेसिपीज आहेत. त्याच्यामध्ये हल्ली एकादशीचा केक सुद्धा मिळतो म्हणे बाजारात. तर असे काही प्रयोग करू नये पोटावरती. हा, बोला. हा वैयक्तिक विषय, आपण वैयक्तिक बोलूया याच्यावरती. धन्यवाद. मला वाटतं आपण थांबूया. अजून कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया. ह्यावेळेस मला वाटतं सुदैवाने आपला हा सेशन लाईव्ह झालेला आहे बऱ्यापैकी YouTube वरती. तर सगळ्यांना लिंक नक्की मिळेलच. एक प्रश्न YouTube वरती दिसतोय, अजीर्ण असताना व्यायाम न करण्याची उत्तम नवीन माहिती समजली. ओके, प्रतिक्रिया आहे. मला वाटलं प्रश्न आहे का काय. तर ठीक आहे, धन्यवाद. आपण थांबूया. कोणाचा काही प्रश्न राहिलाय? हा, विचारा. नाव काय आपलं? हा. हा, बोला. तुमचा तुमचा आवाज आवाज तुटतोय. 2 मिनिटं. हॅलो. हा, बोला. शिफ्ट मध्ये काम करतायत, बरोबर? ओके. आपण 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 झोप आणि ह्या शिफ्ट ह्याबद्दल पुढच्या सत्रात बोलणार आहोत, तेव्हा बहुतेक मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. ठीक आहे. ओके, तुम्ही पुढच्या वेळेस नक्की जॉईन व्हा. हा, गटामध्ये राहा, म्हणजे तुम्हाला पुढची पण माहिती नक्की मिळेल. थांबूया आपण. धन्यवाद सगळ्यांचे पुन्हा एकदा. आपण आपला किमती वेळ ह्या उपक्रमामध्ये देता आहात. अनेक जण नेहमी उपस्थित असतात, त्या सगळ्यांचे विशेष आभार. जे पहिल्यांदा आले आहेत त्यांचे पण विशेष आभार. आणि आपल्याला मिळालेली ही माहिती आपण आपल्या स्तरावरती आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. 4 लोकांना सांगता आलं तर त्यांचंही त्या निमित्ताने भलं करा. धन्यवाद.